आजी सुद्धा नाही. म्हणजे आता तर खरी मजा आहे त्या माणसीच्या इज्जतीचे लत्तरे उडवायची. काय म्हटलं होतं दत्ताजी तुला? काय बोललो होतास की तुझ्या त्या लायक्या भाषीचं माझ्याशी लग्न करून देणार म्हणून? पण नाही नाही नाही, चला तो तर कोरा करारा आजीवर कोराच ठेवला तो. ते करून दिलास आणि नाही तरी चालेल, पण आता मी तिला सोडणार नाही. कारण या रणजितला एकदा जर कोणी आवडलं ना तर त्या सालीला हस्तगत केल्याशिवाय हा रणजित कधीच सोडत नाही. क्योंकि तुझसे मालूम नहीं चीर के बहादुर खून दुश्मन के सीने का, चीर के बहादुर खून दुश्मन के सीने का, यही तो मजा है जबरदस्ती से इज्जत हासिल करने का. मला फक्त तू हवीस. तुला भान आहे? तू काय बोलतोस? भान आहे आणि भानावरच असून हे सगळं बोलून राहिलेलं आहे. तशी तू समजूतदार आहेस आणि दिसायला सुंदर आहेस आणि समजूतदारीने तुला समजावून सांगतो. माझ्या नवऱ्याला नाही म्हटलं, माझ्या मामाला कळलं ना तिथे कशासाठी आलायस ते पुढे करून ठेवतील तुझे. म्हणजे तुझ्या मामावर तुझा इतका विश्वास आहे म्हणायचं? हो, स्वतःपेक्षा जास्त. तर मग वेळी आहेस तू. तुझ्या मामाचं तुझ्यावर प्रेम नसून तुझ्या या संपूर्ण संपत्तीवर प्रेम आहे. तुला माहिती आहे का? माहिती आहे. मी कशाला खोटं बोलू? तू स्वतःच्या शरीराची आग बुजवण्यासाठी मला हे सगळं काही खोटं सांगतोस का? अगदी बरोबर बोललेस, पण मला त्याच्याशी काही लेनदेन नाही. मला फक्त तू हवी. बस ये. ओढून मी सगळ्यांना सांगेन ना. मी ओढून सगळ्यांना गोळा करेन ते. मग ओरड ओरड ओरड. तू कितीही ओरडलीस ना तरी तुला वाचवायला कोणी येणार नाही. कारण या रणजितची पकडच तशी आहे साली. चल ये म्हणतो ना. मामाला मामा तुम्ही या माणसाला ओळखता? नाही शिबाई, याच्यासोबत माझी ओळख नाही आणि मी कसा ओळखणार आहे? कसं ओळखणार म्हणजे? तुम्ही येत्या क्षणी याला रणजितकडून हाक मारली ना? बोला बोला. शिबाई, मी त्याला ओळखत नाही, खोटं बोललो, पण ही सारी संपत्ती माझ्या हाताखाली असताना मी कशाला तुझ्या संपत्तीवर लोढा ठेवणार? मी तुम्हाला सांगितलंच नाही हा माणूस इथे कशासाठी आले. मग तुमच्या घशात संपत्ती कशी काय कशी आली संपत्ती मामा? मग मी म्हटलं होतं ना की तुझ्या या मामाचं तुझ्यावर प्रेम नसून तुझ्या या संपूर्ण संपत्तीवर प्रेम आहे. आणि अगदी ते खरं झालं. तुझ्या मामाच्या तोंडातून तूच ऐकलीस. अगदी बरोबर ना.
आणि या सगळ्या कटकारस्थानामध्ये या तुझ्या मामाचाच नाव होता. तुझ्या सुखी संसारामध्ये सगळ्या गोष्टी मामा हे कशासाठी मला सांगितलं असतं की तुम्हाला ही संपत्ती हवी तर मी तुला संपत्ती दिली असते, पण त्यासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त करायची काय गरज होती मामा? असं का केलं तुम्ही? सगळं असं का केलं तुम्ही? मानसी, हे बघ, मी ह्या बावलीला आपल्या आईच्या काळजाचा स्पर्श करून आणला. आता आपल्या कुठलाही संकट येणार नाही, कुठलीही आपल्या घरावर दृष्ट लागणार नाही. आणि हे गोष्ट लक्षात ठेव ग, मी माझ्या स्वतःच्या आईपेक्षा तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या संपत्तीवर नाही. मला काय म्हणायचंय ते आतापर्यंत जे काय झालं मी जे काय सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मताने सांगितलं नाहीये किंवा मी म्हणजे तुझी स्तब्ध काय सांगशील का? तेच करत नाहीये. आणखी कुणाचं पुन्हा खून करायचंय? माझ्याकडे खूप मोठी चूक झाली. जय मी तुला खोटं बोलली की आपल्या घरावरती कुठली तरी शनीची दृष्टी होती म्हणून मी तुला सगळं काही खोटं बोलली तर पण यात माझा काही दोष नाहीये. हे सगळ्या गोष्टी मी मामाला सांगण्यावरून केल्या मी खरंच काहीच केलेलं नाहीये. पण मी माझ्या आईला खरोखरच मारून या बाहुलीला काढताचा स्पर्श करून हे खोटं नव्हतं. हे शिकवण्यासाठी हा माझा पहिला तापट की मी माझ्या जन्म दिलेल्या आईला मी माझ्या स्वतःच्या हाताने मारलंय. कुणामुळे? तुझ्यामुळे. आणि हा दुसरा तापट ज्या जन्म दिल्या बापानं मला लाडाचं मोठं केलं, त्या निष्पाप माझ्या बापाला घरातून हाकललं. ज्या बाबानं स्वतःचं शिक्षण पूर्ण नाही केलं, मला आज शिकवलं, मला शिकवलं, मला घडवलं, त्याची अशी परतफेड केली. आणि हे सर्व घडलं ते हा सर्व भागीदार आहे हा. सोडायचं नाही याला. पहिल्यांदा तुला संपवणार आहे मी. अगं आयुष्यभर ज्या संपत्तीसाठी मी आयुष्यभर ते वेचलं ना ते त्यासाठी तुलाच पहिल्यांदा संपवणार आहे. साल्याला सोड सोडणार नाही एकेकाला. आणि मी तुझा
संसार करा सुखाने